नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीत आंब्याचं रायतं बनवतो आहे. आता त्यासाठी हे आंबे आपण काय करतो आहे, स्वच्छ धुवून त्याचा चीक काढून स्वच्छ करायचं एकदम. हे बघा, असे घासून स्वच्छ धुवून चोळून त्यांना धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर त्याचं साली काढून त्याचा सगळा गर एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, असा गर सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी. सालींना पण काय शिल्लक असेल तर तो पण आपण सगळा गर याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता हा काढून घेतलेला गर आपल्याला काय करायचा आहे, थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे आणि गॅसवर आपल्याला कढई किंवा एखादा पॅन ठेवायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला पहिलं तेल घालून घ्यायचं आहे. तेल पण खूप नाही घालायचं, आपण नेहमी फोडणीला घालतो तसंच तेल घालायचं आहे त्याच्यात. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मोहरी, जिरं आणि हिंग असं घालून घ्यायचं आहे. आता ते चांगलं तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं धना पावडर टाकायची. एवढं करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि आता हे सगळं छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे हलवलं की आपण जे आंब्याचा सगळ्या कोई रस काढून घेतला आहे तो याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे ते आपल्याला. यात आपण पाण्यात अजिबात लवलेश नाही लावलेलं आहे. छान परतून घ्यायचं आहे. परतून आपोआप त्याला सगळं ते रस सुटतो. आता 5 मिनटं आपण छान परतून त्याला वाफ काढलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो आहे. मीठ घालून पण छान हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. जर आंबे आंबट नसतील तर गूळ कमी घातलात तरी चालेल. जर आंबट असतील तर थोडासा जास्त घालायचा. मी बघा, आता एक चांगली छानपैकी वाफ आली की आपलं रायतं तयार झालं आंब्याचं. आता हे रायतं आपण चपातीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा भाताबरोबर तोंडी लावू शकतो. ही कोय एवढी छान लागते ना, अगदी पांढरी होईपर्यंत तुम्ही चोखू शकता, एवढी छान लागते. आणि मुख्य म्हणजे यात पाणी नाही घातलेलं आहे आपण, त्यामुळे हे फ्रीजशिवायसुद्धा कितीही दिवस राहू शकतं. खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. मी ना आता तुम्हाला एक एक कोय काढून दाखवते. कोय एवढी छान शिजलेली आहे आणि आता ती कितीही चोखलीत ना तुम्ही तरी असं वाटतं किती खावी म्हणे. बघा छानपैकी. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. खरंच खूप छान लागतं, खूप छान कलर येतो आणि फ्रीजशिवाय राहतं, त्यामुळे अजिबात टेन्शन नाही. जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.